श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दृष्टी लागली आहे हे कसे ओळखायचे? कधी कधी सर्व सुरळीत चालू असताना असे काही अचानक घडते की कामांमध्ये अडथळे निर्माण होण्यास सुरुवात होते. तसे तर ज्योतिषशास्त्रानुसार असे वाईट दृष्ट लागल्यामुळेच होऊ शकते. हे आपण एखाद्या व्यक्ती आपल्या यश किंवा आपल्या सुखावर जर जळत असेल किंवा वारंवार वाईट विचार करत असेल किंवा एकटक पाहत असेल तर त्याची दृष्ट ही लागू शकते. जे लोक कमजोर इच्छाशक्तीचे असतात त्यांना इतरांची वाईट दृष्टी ही अवश्य लवकर लागते. ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही संकेत सांगण्यात आले आहेत ज्यावरून व्यक्तीला दृष्ट लागली आहे का नाही हे आपण समजू शकतो. असे संकेताविषयीच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. दृष्ट लागल्यानंतर व्यक्ती वारंवार हा आजारी पडू लागतो. तसेच नकारात्मकता हवी झाल्यानंतर व्यक्तीचा स्वभाव हा रागीट होतो आणि छोट्या छोट्या गोष्टींवर राग काढतो. व्यक्तीला मानसिक तणावाला सामोरे जावे लागते आणि कोणत्याही कामामध्ये त्याचे मन लागत नाही. घराला कोणाची दृष्ट लागली असेल तर त्या घरामध्ये सतत हे वाद होत राहतात. ज्या व्यक्तीला दृष्ट लागते झोपेत भीतीदायक असे स्वप्न पडत असतात. एखाद्या व्यक्तीला जर वाईट दृष्ट लागली असेल तर तो अमावस्या किंवा पौर्णिमा तिथीला बेचैन होत राहतो. दृष्ट लागल्यावर काही उपाय आहेत तर ते असे आहेत. आपण हे उपाय केल्यावर नक्कीच आपल्याला फायदा होईल. जर एखाद्या व्यक्तीला दृष्ट लागली असेल तर घरामध्ये पिवळी मोहरी, गुलाल, लोबान आणि गाईचे तूप टाकून धूप द्यावी. हा उपाय सूर्यास्ताच्या वेळी करावा आणि यासाठी गाईच्या शेणाच्या ज्या गौऱ्या असतात त्याचा वापर केला पाहिजे. दृष्ट लागलेल्या ज्या व्यक्तीची हनुमान चालीसा पाठ करून घेतली पाहिजे. हनुमान चालीसा पाठ केल्यामुळे दृष्ट लागलेली व्यक्ती व्यवस्थित होते. जर बाळाला नजर लागली असेल आणि बाळ जर दूध पित नसेल तर एका वाटीत थोडे दूध काढून बाळावरून 7 वेळा ते उतरवा आणि हे दूध काळ्या कुत्र्याला पिऊ द्या. बाळ जे आहे ते दूध पिऊ लागेल. दृष्ट लागलेल्या व्यक्तीला झोपवून त्यावरून त्रुटीचा खडा हा 7 वेळा उतरून घ्या. त्यानंतर जर हा तुकडा गौरीवर किंवा शेणापासून तयार करणाऱ्या ज्या गौऱ्या असतात त्यावर तुम्ही हा तुकडा जाळून टाका. तसेच मिठाचे 7 खडे, 7 लाल मिरच्या डाव्या मुठीत धरा. नजर लागलेल्या व्यक्तीस झोपवून 7 वेळा पायापासून डोक्यापर्यंत नंतर त्या फिरवा. नंतर ते सर्व साहित्य हे चुलीत टाका. मंगळवारी आणि शनिवारी जर तुम्ही हा तोडगा केला तर याचा अधिक फायदा होतो. एका स्वच्छ रुमालावर हनुमानाच्या पायावरील शेंदूर लावा. तसेच त्यानंतर 10 ग्रॅम काळे तीळ, 10 ग्रॅम उडीद, 1 लोखंडाचा खिळा, 3 मिरच्या रुमालामध्ये बांधा. त्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे त्याच्या उशाखाली हा रुमाल ठेवा. 24 तासानंतर रुमाल नदीमध्ये हा प्रवाहित करून द्या. हा सुद्धा एक खूप असा प्रभावशाली उपाय आहे. याने सुद्धा जर आपल्याला नजर लागली असेल तर ती उतरून जाते. तर असे होते. दृष्ट लागली आहे हे आपण कसे ओळखावे, कोणते संकेत आहे आणि आपण त्यावर काय काय उपाय करू शकतो हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.